नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहात सगळे? मस्त असाल. हॅपी धनतेरस टू ऑल माय यूट्यूब फॅमिली मेंबर. तर आज धनतेरस आहे, तर दिवाळीचा आज दुसरा दिवस आहे. कालच मी पूर्ण दरवाजाला तोरण, फुलाचे हार वगैरे लावून घेतला आहे. तर आज धनतेरस आहे म्हणून मी सकाळी लवकर उठूनच बाहेरचे पूर्ण कामं वगैरे आवरून घेतलं, रांगोळी वगैरे काढून घेतली. आंघोळ करून मी पहिले उंबरठ्याचीच पूजा करते, नंतर देवपूजा करते मी. तर पूर्ण उंबरठ्याला हळदीचं लेपन लावून, हळदी कुंकुम अक्षदा फुलं वगैरे वाहून आरती वगैरे करून घेतलं. आणि माझी मुलगी माझ्यासोबतच असते, ती नेहमी मी कोणतंही काम केलं तर ती माझ्यासोबतच राहते. तर मी पूजा वगैरे करताना तर ती नेहमी माझ्यासोबतच बसते. तिला खूप आवडते असं पूजा वगैरे करताना. ती पण मध्ये मध्ये हात लावते, कुंकुम पण लावते. तर आरती वगैरे करून घेतलं मी. सकाळी लवकर कामं वगैरे आवरून मी शॉपिंगला गेले होते मार्केटला. तर मला चिकलूसाठी ड्रेस घ्यायचं होतं आणि धनतेरसची मला पूजेची शॉपिंग पण करायची होती. तर झाडू, धने, गूळ, प्रसाद, विड्याचे पानं, सुपारी हे मला आणायचं होतं. तर तेच मी थोडंफार वस्तू आणलेल्या आहे, तर तुम्हाला मी शेअर करत आहे. तर सुपारी वगैरे, प्रसादासाठी जे वस्तू लागत होते, रांगोळी काढण्यासाठी पण हा एक आणला आहे मी. आणि 5 कवड्या घेतल्या आहे. आज कवड्या पण घ्याव्या असे म्हणतात. छान मस्त चिकलू मला विचारत होती, मम्मी हे काय म्हणून पूर्ण विचारत होती. तर मी तिला पण सांगत होते हे काय आहे ते काय आहे. तर मी 6 दिवे पण आणले आहे आणि चिकलूसाठी मस्त हा ड्रेस आणला आहे. तर चिकलूला पण छान आवडला, ती म्हणत होती छान आहे मम्मी म्हणत होती. तर मस्त हा माझं थोडीशी शॉपिंग होती. आणि दुसरं बाकीचे मग थोडंफार जे मला वस्तू लागत होते ते घेतलं मी. तर पूजा मी कसं केलं काय नाही पूर्ण तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसतेच. धनतेरसची पूजा कशी करावे काय नाही, तर व्हिडिओला स्किप न करता पाहत राहा फ्रेंड्स. नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धनतेरसच्या दिवशी 13 दिवे लावले जातात. तर पूर्ण दिवे वगैरे तयार करून ठेवला आहे मी, वात वगैरे टाकून. आणि पूजेला जे जे वस्तू लागतात मला ते पूर्ण तयारी करून ठेवली आहे मी. वस्त्रमाळ, धने, गूळ वगैरे आणि 5 धान्य घेतलं आहे मी. तर आज धान्याची पूजा केली जातात. तर आपल्या घरात जे जे धान्य असतात त्याची पूजा केली जाते. तर रांगोळ वगैरे पण काढून ठेवलं आहे मी, पाट पण ठेवली आहे. स्वयंपाक वगैरे झाला आहे माझं पूर्ण. मस्त मी पण तयार झालो आहो. चिकलूला पण मस्त आज मी लेहंगा टाकला आहे. छान मस्त क्यूट दिसत होती चिकलू आणि पप्पाला दाखवत होती तिच्या. तर मी कशी दिसत आहे पप्पा म्हणून विचारत होती. तर छान दिसत होती. नंतर मग मी धनतेरसच्या पूजाला बसले होते. तर पूजा वगैरे छान झाली माझी पूर्ण. एकदा पूजा झाली तर छान वाटते, पूर्ण घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर लक्ष्मीचंच फोटो ठेवलं होतं मी. तर मस्त पूर्ण पूजा वगैरे करून घेतलं. दरवर्षी मी अशा प्रकारेच पूजा करते मी धनतेरसची. तर पहिले मी कळस स्थापना करते मी. नंतर म्हणजे माझ्याकडे धनकुबेराची फोटो नाही, तर मी लक्ष्मी मातेचाच फोटो ठेवते मी. सुपारीचंच धनकुबेर म्हणून मी ठेवते मी विड्याच्या पानावर. आणि 5 धान्याची पूजा करते मी. आजच्या दिवशी आपल्या घरात जे जे सोनं म्हणजे चांदी दागिने असतात त्या सगळ्यांची पूजा करते मी. देवासमोरच ठेवते मी पूजेसाठी. तर मस्त अशा प्रकारेच मी पूर्ण पूजा करून घेतला आहे. आणि धनतेरसच्या दिवशीही आपण सोने चांदी खरेदी करणं तर होत नाही आपलं दरवेळेस. तर मी झाडू, धने, गूळ, कवड्या तर मी दरवर्षी धनतेरसच्या दिवशी आणतेच मी. आणि आजच्या दिवशी हा खरेदी करावे. तर हा लक्ष्मीचं आपलं झाडू म्हणले तर आपल्या घरची लक्ष्मी असते. तर छान अशा प्रकारेच मी पूर्ण पूजा करून घेते. आणि पूर्ण दिवे मी आता अंगणामध्येच ठेवत आहे. तर कसं वाटलं फ्रेंड तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला का? लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी पाहत असेल तर